नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्या समोर आलेलो आहे. कारण एकच की आपलं टायपिंग. आज आतापर्यंत जो पाठीमागचा प्रिव्हियस व्हिडिओ बनवला होता त्याला भरपूर मुलांनी बघितलंय, त्यामुळे त्यात तुमचे सगळे एक्झामचे डाऊट क्लिअर झालेले असेल. मला खूप जणांनी कमेंट्स पण केल्या होत्या, काहींचे मेसेज पण आले, काहींचे कॉल पण आले की सर आम्ही करतोय प्रॅक्टिस, बट आम्हाला जी प्रॅक्टिस हवी आहे तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. किंवा त्यांचं जे म्हणणं होतं की आम्ही 30 ते 30चे स्पीड बसतोय, 40ची स्पीड बसत नाही. आणि आपल्याला ऍक्च्युअल मध्ये मुंबई हायकोर्टासाठी आपल्याला कोणतं हवंय, की किती स्पीड हवंय, त्यानुसार आपण वर्क करायला हवं. तर आज आपण फक्त तेवढ्या 2 कारणासाठी आलेलो आहे. यात मी तुम्हाला आत्ताचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये 3-4 मुद्दे एकदम व्यवस्थित 1-5 मिनिटात सगळं क्लिअर करून देणार आहे. एक पहिला जो मुद्दा आहे की आपली स्पीड का बसत नाही किंवा स्पीड बसवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं. दुसरा मुद्दा आपला असा आहे की स्पीड होतोय बट अॅक्युरसी बसत नाही. मग तो एक मुद्दा आपल्याला गरजेचा आहे, कारण आपल्याला स्पीड सह अॅक्युरसी हवी आहे. तर आपण स्पीडसाठी अॅक्युरसीसाठी आपण काय करावं तो एक सांगतो. आणि दुसरी एक गोष्ट, तिसरा जो मुद्दा होता तो तिसरा मुद्दा आहे, सर सगळं होतंय पण ज्यावेळेस आम्ही ऍक्च्युअल मध्ये पॅसेज करतोय त्यावेळेस आमचा जो पॅसेज बसायला पाहिजे तो बसत नाही, मध्येच कुठेतरी राहून जातं. तर आता आपण पहिल्यापासून एकदा सुरू करू. पहिले तर तुम्हाला एक स्पष्ट सांगतो, तुमचा जो पॅसेज येतो तो 400 शब्दाचा येणार आहे आणि तुम्हाला 400 शब्द टाईप करायचे. तुम्हाला इथं की स्ट्रोकचा नाहीये, तुम्हाला शब्दाचा आहे. त्या शब्द तुम्हाला इथं की स्ट्रोक केले जाणार आहे, तुमचे शब्द काउंट केले जाणार आहे. त्यातल्या ज्या चुका होत्या त्या चुकाचं पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित सांगितलंय, तुम्ही जाऊन ते बघू शकता. आता महत्वाच्या मुद्द्यावर येऊ. तुमची स्पीड बसत नाही. स्पीड न बसण्याचे 2 महत्वाचे कारण असतात. एक तर तुमचं बेसिक व्यवस्थित नसेल, किंवा तुम्ही बेसिक खूप घाईघाईमध्ये केलेलं आहे की आपला कीबोर्ड थोडा थोडा पाठ करून झाला, आता ठीक आहे आपण डायरेक्ट पॅसेज सुरू करू आणि पॅसेज फक्त पॅसेज करून पॅसेज कधीच कम्प्लीट होत नाही. कारण तो करण्यासाठी तुम्हाला एक योग्य माहिती हवी आहे. जसे की 2-3 असे एक साधे एक्झाम्पल सांगतो की जसं तुमचं एच आणि जी हे दोन्ही याच फिंगरवर असतात, हे तुम्हाला माहितीच आहे. वरती जसं वाय आणि यू त्याचं पण एक आहे, खाली सी व्ही एन बी हे जे आहे, मॅक्सिमम चुका एवढ्याच की मध्ये होतात की जे तुमचं होत नाही. आणि आपण काय करतो, ठीक आहे आता ते वर्ड चुकतोय, आपण पॅसेज टाईप केल्यानंतर कधीच अनालिसिस करत नाही की आपले का चुकतंय. पहिले आपण मुद्दा जो आहे की आपले स्पीड का बसत नाही. मग आपण हे जे आहे बेसिकचा जो आपला कीबोर्डवर होल्ड पाहिजे तो आपला होल्ड बसत नाहीये. मग यासाठी आपण करायला काय हवं, तर ज्यांचं बेसिक झालंय त्यांनी बेसिकवर लक्ष कसं द्यायचंय. तर मी जे आपल्या विद्यार्थ्यांना, जे सक्सेस टायपिंग सेंटर पुणे या ठिकाणी जेवढे पण विद्यार्थी येतात, आता सध्या सगळ्या बॅचेस चालू आहे. हायकोर्टचे, मुंबई हायकोर्टचे खूप सारे विद्यार्थी आपल्या सकाळपासून बॅचेस चालू असतात. सगळे विद्यार्थी येतात, त्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित टायपिंग बसायला सुरू झालेलं आहे. आता यात तुम्हाला जे बाहेरचे विद्यार्थी, जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अभ्यास करता येते, त्यांना पण आपली माहिती पोहोचावी आणि ते पण या क्षेत्रात लवकरात लवकर त्यांना पण जॉब मिळावं या अपेक्षेने मी तुमच्या समोर आलेलो आहे. तर पॅसेज प्रॅक्टिस करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुमच्याकडे 2 गोष्टी हव्या. एक तर तुम्ही प्रॅक्टिस करताय, तुम्ही एक्झाम देत नाही आता, तर प्रॅक्टिस सेशन मध्ये काय असतं की तुमचं बेसिक पण केलं गेलं पाहिजे, तुमचा पॅसेज पण केला गेला पाहिजे. तर पहिलं ज्यावेळेस पण तुम्ही स्टार्टिंग, आता मी तुम्हाला 1 तासाचं शेड्यूल सांगतो, त्यानुसार तुम्ही वर्क करा. 100% तो वर्क होतं आणि तुमची स्पीड पण ते बसते. एक पहिले ज्यावेळेस पण तुम्ही चालू करणार त्यावेळेस जी एबीसीडी असते आपली, जी सरळ आणि उलटी असते, ती एबीसीडी सरळ आणि उलटी तुम्ही रोज जर 10 मिनिटं जर प्रॅक्टिस केली तर तुमचा तो कीबोर्डवर पूर्ण होल्ड बसतो, की तुमचा कीबोर्डवर होल्ड बसलाय, आता तुम्ही व्यवस्थित त्याची टायपिंग करू शकता. तर तुमचं जर तुम्हाला कुठं वाय आहे, कुठं आर आहे, कुठं टी आहे, कुठं यू आहे, कुठं व्ही आहे, कुठं एन आहे, कुठं बी आहे, झेड कोणत्या फिंगरने, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुमच्या एकदम व्यवस्थित होतात, की तुम्हाला फक्त एबीसीडी सरळ करायला लावली तर एकदम आरामशीर कोणी पण करतो. जेव्हा उलटी करायला लावतात त्यावेळेस मुलांना स्लो होतं. मग जी उलटी आहे ती पण आपल्याला स्पीडमध्ये व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला पहिले एक 10 मिनिटात ती प्रॅक्टिस करायची. देन तुम्ही एक पॅसेज घ्या, तो पॅसेज टाईप करा. तो पॅसेज टाईप केल्यानंतर तो तुमचा पॅसेज किती होतो, समजा एखाद्याचे 300 शब्द होत असेल, आपण असं पकडू का 300 शब्द झाले, तर 300 शब्द झाले, ठीक आहे आज तो होईल. लगेच पुढच्या वेळेस आहे ना, म्हणजे पहिले 10 मिनिटाचं तुम्ही एबीसीडी सरळ उलटी केली, एक पॅसेज केला, त्या पॅसेज मध्ये तुमच्या काय काय चुका झाल्या त्या चुका तुम्ही एक नोटबुक घ्या, त्या नोटबुक मध्ये लिहित चला का माझ्या या पॅसेज मध्ये या चुका झाल्या. देन 3 नंबरला आपण
परत एक बेसिकचा लेसन करायचा. आता बेसिकच्या लेसनचा पीडीएफ तुमच्याकडे असेल, नसेल तर मी बेसिक पीडीएफ जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता, ती तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावर कशी सगळे दिलेले आहे. तर बेसिकचा पहिला लेसन घेणे, ASDF सेमिकॉलन LKG वाला, आणि तो टाईप करायचा. त्याच्यापासून बनणारे जे शब्द आहे ते पण तिथं टाईप करायचे. हे सगळं तुम्ही करायचंय पुढच्या 10 मिनिटात. म्हणजे हा 10 मिनिटाचा शेड्यूल झाला की देन त्याच्यानंतर तुमचा येतो पॅसेजचा पार्ट. परत एकदा पुन्हा दुसरा पॅसेज घ्यायचा, तो पण पॅसेज टाईप करायचा, तो पॅसेज स्पीड मध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. मग तो पॅसेज किती बसतोय, तो झाल्यानंतर त्यातल्या चुका किती झाल्या, परत ते आपण जी नोटबुक आहे त्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या, जे जे शब्द चुकले ते. देन त्याच्यानंतर परत एक तुम्ही 2 नंबरचा लेसन घ्यायचा. 2 नंबरच्या लेसन मध्ये पण लेसन प्लस त्याच्यावरचे जे शब्द आहेत ते असं सगळं ते 10 मिनिटात करायचं. ते झाल्यानंतर परत एक फायनल पॅसेज घ्यायचा, फायनल पॅसेज टाईप करायचा, त्यात किती बसला काय बसला ते चेक करायचं. देन त्याच्यानंतर तुम्ही ते त्यातल्या पण चुका नोट डाऊन करायचं. हे सगळं झालं तुमचं 1 तासाचं शेड्यूल. म्हणजे ABCD 10 मिनिटं, त्यानंतर तुमचा एक पॅसेज 10 मिनिटं, त्यानंतर बेसिकचं लेसन 1, त्यानंतर एक पॅसेज, त्यानंतर बेसिकचं लेसन 1, त्यानंतर एक पॅसेज. हे सगळं तुमचं 60 मिनिटात बसतं. हा तुम्हाला 1 तासाचा शेड्यूल आहे. देन आज तुम्ही ते केलं, आज दिवसभरात तेच 2 लेसन करायचे. किती तुम्ही समजा 4 तास करत असेल, 4 तासात तुमचं काय चेंज होईल, फक्त पॅसेज चेंज होतील. बाकी ABCD सरळ उलटी सेम राहील, बेसिकचे लेसन दोन्ही पण सेम राहील. दुसऱ्या दिवशी ABCD सेम राहील, पॅसेज चेंज होतील, आणि दुसऱ्या दिवशी तिसरा आणि चौथा लेसन घ्यायचं. मग तिसऱ्या दिवशी 5वा 6वा असं करत करत तुमचे 8 दिवसात सगळे लेसन पण होतात, तुमची ABCD पण होते आणि तुमचे पॅसेज पण होतात. आता हे सगळं झालं 1 तासाचं. पण आता मी जे सांगितलं होतं तुम्हाला का जे शब्द लिहून ठेवायचे, ते जे शब्द लिहून ठेवले ते पुढच्या तुम्ही 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास ते जे शब्द होते जे चुकले होते तुमचे त्या शब्दाची प्रॅक्टिस करायची. इंग्लिश हा टायपिंगचा एकदम इझीएस्ट फास्ट आहे. असं वाटतं का आपल्याला पटकन होऊन जाईल, पण याच्यात काय असतं, एकदम छोट्या छोट्या चुका असतात. पहिले तर आपण इंग्लिश जास्त वाचत नाही, त्यामुळे आपली व्होकॅब्युलरी जास्त नसते किंवा आपली स्पेलिंग व्यवस्थित नसते. मराठीचं कसं, काही हा शब्द आहे तर आपल्याला माहिती आहे काही मध्ये दुसरी वेलांटी आपण मारून देणार, पहिली मारणार नाही. पण इंग्लिशमध्ये तसं नाही, त्यासाठी आपल्याला स्पेलिंग गरजेचे असतात. मुलांच्या साध्या साध्या ज्या चुका होतात, पहिले त्याच्यावर हात ओढून घ्या की तुमचं पहिले जे चुका आहे, तुमचा दिस चुकतोय, दॅट चुकतोय, द चुकतोय, अँड चुकतोय, ए चुकतोय, व्हॉट चुकतोय, वेअर चुकतोय. हे जे शब्द आहे जे रेग्युलर पॅसेज मध्ये येणार आहे, इज चुकतोय, फॉर चुकतोय, व्हॉट चुकतोय, हे जे शब्द आहे ते तुमच्या रेग्युलर पॅसेज मध्ये येणारच आहे. आणि ते जर चुकत असेल तर तुम्ही इथं स्वतःला बॅक फुटवर घेताय. ते बॅक फुटवर तुम्ही होता कामा नये, ती गोष्ट तुम्हाला यायलाच पाहिजे. असे काही शब्द आहे जे तुम्ही काढा का जे शब्द तुमच्या याच्यात येतातच. आता आपल्या सक्सेस टायपिंग प्रॅक्टिस सेंटर पुणे इथं आपण या सगळ्या गोष्टी घेतोच. तसंच मी टेलिग्रामला या सगळ्या गोष्टी टाकत असतो. सक्सेस टायपिंग पुणे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करा. त्याच्यावर मी भरपूर माहिती टाकत असतो, त्याच्यावर तुम्हाला माहिती मिळून जाईल. आणि जी माहिती नसेल तुम्ही तिथं जाऊन PDF मध्ये किंवा जे फोटोज वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला खूप सारा डेटा इझीएस्ट मिळून जाईल. आणि तसं पण मी टेलिग्रामचं चॅनल आणि ते तुम्हाला तिथं लिंक शेअर करून दिली, ते तुम्ही जॉईन करा. आता दुसरा पार्ट आला तुमचा कोणता, अॅक्युरसीचा. ज्यांचं स्पीड बसत आहे बट अॅक्युरसी बसत नाही त्यांचं पण काय, बेसिक कव्हर नाही. अॅक्युरसी कधी बसल, जे हे शब्द जे मी सांगितले ते शब्द तुम्ही जर कव्हर केले, समजा दिस, दॅट, फॉर, ऑन, द, हे शब्द जे आहे ते रेग्युलर येणार आहे ना. ते शब्दात जर तुम्ही तिथं टाइम कंझ्युम नाही झाला, तुमचं पटकन टाइम वाचून घेतला, तर पुढचे जे मोठे मोठे शब्द आहेत त्याच्यात तुमचा टाइम कव्हर होईल. आणि काही आता याला बॅकस्पेस नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे. याच्यात आपला समजा एखादा डिफरंट हा शब्द आहे, डिफरंट मध्ये DI आणि काहीतरी चुकून गेलं पुढचं, आपण पुढचा शब्द मारण्यात अर्थ नसतो, तर सोडून देऊन पुढचा शब्द मारायचा. त्याच्या पुढचा शब्द जर इन असेल तर तेवढे 4 टाईप करण्यात वेळ कशाला घालवायचा, पुढचा इन मारला तर तुमचा तिथं टाइम वाचला. मग याच्यामुळे काय होतं, 400 शब्द पण पूर्ण होतात आणि जो ऑलरेडी चुकलाय त्याला ते मारण्यात तुमचा टाइम वेस्ट होणार नाही. त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवायची. अशा दोन्ही गोष्टी आहे का तुमची अॅक्युरसी इथं पण मेंटेन होते, बेसिक व्यवस्थित केलं का बेसिक पण होतं. या सगळ्या गोष्टी जर मेंटेन केल्या तर तुमचं स्पीड आपोआप वाढेल. 1-15 दिवस जर सेम प्रोसिजर फॉलो केली तर तुमचा पॅसेज आरामशीर बसतो. आणखी जर कोणत्या गोष्टीवर तुम्हाला मी जी माहिती सांगतोय ती सगळी मी इथं करून घेतोय. आतापर्यंत खूप सारे विद्यार्थी घडवले. मागच्या वर्षी पण जिल्हा न्यायालयाचे जे होते त्यात पण आपले खूप स्टुडंट आहे ना सिलेक्शन झालेले आहे. तसेच जे हायकोर्टची आली होती त्यावेळेस पण आपले तिथं मुलं सिलेक्शन झालेले आहे. ग्रुप C
जे एक्झाम आहे त्यात भरभरून मुलं पास झालेले आहे. त्यामुळं त्याचा अनुभव इतका आहे की तुम्हाला अडचण येऊन देणार नाही. फक्त जे सांगतोय त्याच्यावर तुम्ही एकदा वर्क करा, तुमचं 100% ते बसतं. आणखी काही जर तुम्हाला माहिती हवी असेल किंवा तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्ही नक्की मला कमेंट करा. त्या कमेंटला मी नक्कीच उत्तर देईल. आणि आणखी पुढे जर कोणत्या एखाद्या सब्जेक्टवर किंवा एखाद्या टॉपिकवर जे समजत नसेल त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा असेल, नक्की तुम्ही कळवा. त्याच्यावर पण मी तुमचा व्हिडिओ बनवून देईल. ओके, थँक्यू सो मच.